फ्रेडरिक नीत्शे, देवधर्म आणि तत्त्वज्ञान हे टिपणाचं नाव आहे. सकाळपासून हे एक पुस्तक मी वाचतो आहे आणि त्यातल्या काही गोष्टी तुमच्याशी शेअर करतो आहे. तर एक आधीचा एक भाग विकार सबलिमेशन आणि विल टू पॉवर ह्या ज्या कल्पना आहेत नीत्शेच्या, हा त्याच्या पुढचा भाग आहे. त्या कल्पनांविषयी आपण नंतर जाणून घेऊया. आपण हा शेअर करावा असा वाटला म्हणून आधी हा शेअर करतो आहे. तर नीत्शेची विकार उन्नयनाची कल्पना विल टू पॉवरच्या त्याच्या कल्पनेशी जोडलेली आहे. या दोन्ही कल्पना पुन्हा मर्यादा पुरुषोत्तमाच्या, म्हणजे नीत्शेच्या भाषेत सुपरमॅन किंवा ओव्हरमॅन ही जी कल्पना आहे त्याची, आणि अव्याहत कालचक्राच्या इटर्नल रिकरन्स या कल्पनांशी जोडलेल्या आहेत. प्रथम विल टू पॉवर संबंधी पाहू. नीत्शेच्या मताने प्रत्येक सचेतन व्यवस्था स्वतःचे जिवंतपण सिद्ध करण्यासाठी झटते. केवळ जीव टिकवून ठेवण्यात तिचे समाधान नसते, तर आपले बळ उत्तरोत्तर वाढत आहे या अनुभवात तिला समाधान वाटते. आपली शक्ती वाढते आहे ही प्रेरणा तिच्या जगण्यामागे असते. आपला प्रबंध सिद्ध करण्यासाठी मानसशास्त्र, जीवशास्त्र आदी शास्त्रांची मदत तो घेतो. झरथुष्ट्रमध्ये तो म्हणतो की प्रत्येक मानवी जीवाला आपण कोणीतरी व्हावे असे उत्कटतेने वाटते. क्रीचरची भूमिका त्याला मानवत नाही. त्याला स्वतःच्या हक्काने क्रिएटर व्हायचे असते. आयुष्यात येणारे सुखद आणि दुःखद, विशेषतः दुःखद अनुभव पचविता पचविता तो हे ध्येय गाठतो. गाठलेला प्रत्येक टप्पा त्याचा उत्साह वाढवितो, तर अपयश त्याला आव्हान ठरते. हे प्रयत्न जेव्हा पूर्णपणे फसतात तेव्हा असा मनुष्य दुय्यम गोष्टींवर समाधान मानू लागतो. उदाहरणार्थ, ज्यांना स्वतःच्या उच्छृंखल मनोवृत्तीवर ताबा मिळविता येत नाही ते सॅडिस्ट बनतात. दुसऱ्याचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आनंद घेऊ लागतात. हे विल टू पॉवरचे रोगट रूप. सॉक्रेटिस, गटे, जगप्रसिद्ध शिल्पकार, चित्रकार, कवी, कादंबरीकार, नाटककार हे त्याच विल टू पॉवरचे निरोगी सकस रूप. मनुष्य केवळ स्वसुखासाठी जगतो असे म्हणणारे मनुष्याची गणना डुकरात करतात. डुक्कर फक्त शारीरिक सुखासाठी जगते. नर प्रयत्न करील तर त्याचा नारायण होईल हा नीत्शेचा विश्वास होता. विल टू पॉवर आणि विचार उन्नयन या दोन्ही कल्पनांचा विचार एकत्रित करावा लागतो. उन्नयनाची कल्पना आधुनिक अर्थाने वापरणारा नीत्शे हा पहिलाच तत्ववेत्ता. जैविक कामांमध्ये खर्ची पडणारी ऊर्जा बौद्धिक वगैरे वरच्या दर्जाच्या कामांकडे वळविणे म्हणजे त्या ऊर्जेचे उन्नयन करणे होय. कामप्रेरणेचे रूपांतर बौद्धिक कुतूहलामध्ये केले जाऊ शकते. ख्रिस्त धर्मावर टीका करताना नीत्शे नेहमी उन्नयनाच्या दृष्टिकोनातून बोलतो. सहज प्रवृत्तींवर ताबा आणण्याऐवजी ख्रिस्त धर्माने त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला हा त्याचा प्रमुख आक्षेप होता. कामवासना अधिकाधिक शुद्ध बनविली जाऊ शकते, तिचे उदात्तीकरण होऊ शकते हे ख्रिस्त्यांना कधीच कळले नाही. त्यांनी लैंगिकतेला घाण, अमंगल, मलिन बनविले. ख्रिस्त धर्म हा देखील विल टू पॉवरचाच अवतार आहे. जीवनात ज्यांनी मार खाल्ला होता अशा हीनदीन आणि कंगाल मंडळींनी जे श्रेष्ठ, उदात्त, तेजस्वी त्याला खाली खेचले. शरीराच्या तुलनेत काल्पनिक आत्मा आणि धरतीच्या तुलनेत काल्पनिक स्वर्ग त्यांनी अधिक महत्त्वाचा ठरविला. सहज प्रवृत्तींचे उन्नयन शक्य असल्याने प्रयत्न केल्यास
मनुष्य आहे त्यापेक्षा उदात्त, उत्तम व सामर्थ्यवान बनू शकतो, हा नीत्शेचा मुद्दा आहे. उदात्त, श्रेष्ठ याच्यासाठी त्याचा शब्द आहे मर्यादा पुरुषोत्तम. नीत्शेचे पॉवरचे तत्वज्ञान शेवटी मर्यादा पुरुषोत्तम आणि अव्याहत कालचक्र या दोन संकल्पनांपाशी येऊन मिळते. मर्यादा पुरुषोत्तम ही कल्पना नीत्शेने नव्याने तयार केलेली नाही. ग्रीक व जर्मन साहित्यामध्ये ही कल्पना आधीपासूनच होती. नीत्शेने जुन्या कल्पनेला फक्त नवी डूब दिली. मर्यादा पुरुषोत्तम कोण हे शोधण्यासाठी शॉपेनहॉवर ॲज एज्युकेटर या त्याच्या पुस्तकाकडे वळावे लागेल. तेथे हे विवेचन आलेले आहे. नीत्शे सांगतो की भूतलावरील मनुष्याचे असणे हा केवळ एक अपघात आहे. मनुष्य नसता तर निसर्गाला उणीव आली नसती. या अपघाताला मोठेपणा प्राप्त होतो कारण काही व्यक्ती आपल्या असामान्य कर्तृत्वाने झळाळून उठतात, स्वतःच्या प्रयत्नाने प्रचंड उंची गाठतात, स्वतःचे खरे वैशिष्ट्य टू सेल्फ प्राप्त करतात, जीवनाला काही उदात्त अर्थ देतात. पुढे हाच अर्थ अनेकांसाठी जीवनाचा आदर्श बनतो. येथे प्रश्न असा की हा खरा मी हुडकायचा कसा? तर तुमच्या शिक्षकांच्या आचार विचारांवर लक्ष केंद्रित करा. त्यांचे जे गुण तुम्हाला आदर्श वाटले ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. तुमचा खरा मी कोठे आत दडून नसतो, तो तुमच्या डोक्यावरच तळपत असतो. हाच मुद्दा अधिक विस्ताराने नीत्शेच्या द गे सायन्स या ग्रंथात आला आहे. तेथे तो म्हणतो की एकच देव मानणाऱ्यांसाठी आदर्शत्वासाठी फक्त एकच नमुना उपलब्ध असू शकतो. अनेक देव मानणाऱ्यांसाठी अनेक वेगवेगळे नमुने उपलब्ध असतात. मनुष्य प्राण्याच्या ठिकाणी सरसकट एकाच प्रकारची उपजत क्षमता असत नाही. या क्षमता अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. म्हणून आदर्शत्वाचे नमुने सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे हवेत. व्यक्तीला स्वतःचे मतस्वातंत्र्य आहे. जीवनाचा आदर्श निवडण्याचा वैयक्तिक हक्क आहे. हे तत्व सगळ्यात आधी अनेक देव मानणाऱ्यांनी मान्य केले होते. प्रत्येक व्यक्ती तिच्या परीने युनिक असते व हा युनिकनेस तिने स्वतः सिद्ध केला पाहिजे व ते घडायचे तर त्यासाठी समाजात आत्माविष्काराचे व मानवी महानतेचे विविध प्रकारचे आदर्श असावयास हवेत, असे नीत्शे म्हणतो. झरथुष्ट्रमध्ये मर्यादा पुरुषोत्तम आपली पहिली हजेरी लावतो. तीच गोष्ट अव्याहत कालचक्राच्या कल्पनेची सुद्धा. ही कल्पनासुद्धा प्रथम झरथुष्ट्रामध्येच आली आहे. झरथुष्ट्र त्याच्या सभोवती जमा झालेल्या गर्दीला उद्देशून म्हणतो की आय टीच यू द ओव्हरमन. मॅन इज समथिंग दॅट शुड बी ओव्हरकम. व्हॉट हॅव यू डन टू ओव्हरकम हिम? ओव्हरमनच्या संदर्भात ओव्हरकम हा शब्द महत्त्वाचा आहे. तुम्ही स्वतःला ओव्हरकम केले आहे काय? म्हणजे तुमच्यातील दोषांवर तुम्ही काबू आणला आहे काय? त्रुटी दूर केल्या आहेत काय? स्वतःला जिंकले आहे काय? तुमच्या शरीर व मनावर तुमचे स्वतःचे नियंत्रण आहे की अन्य कोणाचे? जे कोणी अशा प्रकारे स्वतःवर विजय मिळवितात, स्वतःला स्वतःच्या नियंत्रणाखाली आणतात, ते ओव्हरमन आहेत. माणसाच्या ठाई क्रिएटर पण आणि क्रिचर पण दोन्ही आहेत. मानवत्व आहे आणि पशुत्व ही आहे. नीत्शे विचारतो की आर यू द व्हिक्टोरियस वन, द सेल्फ कॉन्करर, द कमांडर ऑफ युअर सेन्सेस, ऑर इट इज द ॲनिमल अँड द नीड दॅट स्पीक आउट ऑफ युअर विश, ऑर लोनलीनेस, ऑर लॅक ऑफ पीस विथ युअर सेल्फ? नीत्शेच्या मते तत्ववेत्ते, कलावंत आणि साधू संत हेच फक्त खऱ्या अर्थाने माणसे आहेत, म्हणजेच नो ॲनिमल्स. नीत्शेच्या मताने मर्यादा पुरुषोत्तम तो केवळ मर्यादा पुरुष आहे, एवढ्यासाठीच मोठा असतो. त्याच्यामुळे जगाचे भले होते, गोरगरिबांच्या तो उपयोगी पडतो इत्यादी गोष्टीच तेथे गैरलागू आहेत, कारण आमच्यासाठी तो आदर्शरूप असतो व त्याच्याकडे पाहून आम्ही आमच्या जीवनाची दिशा ठरवतो. हेच प्रत्यक्षात महत्त्वाचे असते. मर्यादा पुरुषोत्तम आणि अव्याहत कालचक्र या कल्पना परस्परावलंबी आहेत, पण अव्याहत कालचक्र
या शब्दांचा अर्थ काय? नीत्शे म्हणतो की त्याच्या काळातल्या विज्ञानाच्या मते काळ अनंत आहे, परंतु ऊर्जा आणि पैसा ह्या दोन्ही मोजक्या आहेत. साहजिकच ऊर्जेच्या बेरीज वजाबाकीवर अवलंबून असणारे जडद्रव्याचे साचे सुद्धा मोजकेच असतील. परंतु काळ अनंत असल्याने प्रत्येक साचा येत जात राहील. नीत्शेचा प्रबंध वास्तवाच्या दृष्टीने खरा असेल वा नसेल, परंतु जडद्रव्याचे साचे परत परत येणार असतील तर त्याचा अर्थ मानवी आयुष्य ही मूर्खाची कहाणी ठरते. पण तशी ती ठरू द्यायची नसेल तर पुन्हा पुन्हा तीच तीच दुःखे, निराशा, वैफल्य सहन करायचीच नव्हे तर त्यांचे स्वागत करण्याचीही मानसिक तयारी दाखवता आली पाहिजे. तितके धैर्य आपल्यापाशी हवे आणि येथे मर्यादा पुरुषाचे महत्त्व सिद्ध होते. सामान्य मनुष्य नको हे भोग असे उद्गार काढील तर मर्यादा पुरुषोत्तम हे सर्व भोग माझ्याच इच्छेने येत आहेत असे म्हणेल. थोडक्यात सामान्य मनुष्य जीवनाला नकार देईल, मर्यादा पुरुषोत्तम होकार देईल. एक्सी होमो या ग्रंथात नीत्शे लिहितो की माणसाची महत्तता मापण्याची माझी कसोटी तो माणूस त्याच्या नियतीचे स्वागत कसे करतो ही आहे. नियतीला तू ये असे तो म्हणतो की येऊ नकोस असे म्हणतो. आमूर फटी हे काय आहे की कळलं नाही. इन्व्हर्टेड कॉमा आमूर फटी तुझे स्वागत असो असे म्हणतो की नियतीकडे पाठ फिरवितो. माझ्या आयुष्यात जे जे घडले ते जसेच्या तसे पुन्हा पुन्हा घडो, थेट अनंत काळपर्यंत असेच होत राहो असे जो कोणी म्हणतो तोच खऱ्या अर्थाने मानवश्रेष्ठ ठरतो. आनंदाच्या एका क्षणाला तुम्ही होय म्हणाला काय, मग माझ्या प्रिय मित्रांनो त्या आनंदाच्या क्षणाबरोबरच त्या क्षणाला जोडलेल्या दुःखाच्या क्षणालाही तुम्ही होय म्हटले होते. झरथुष्ट असं म्हणतो. सुखाचे व दुःखाचे धागे एकात एक अडकलेले आहेत. एक हवे आणि दुसरे नको असे करता येत नाही. मनुष्याला मात्र वाटते की सुखाचा क्षण एका जागी अनंत काळपर्यंत थपकून उभा राहावा. अत्युच्च आनंदाच्या क्षणाला उद्देशून मोमेंट यू अबाईड असे गटेचा फाउस्ट म्हणतो तसे. फाउस्ट म्हणतो हे क्षणा तू पुढे सरकू नकोस, येथेच उभा राहा. आणि झरथुष्ट म्हणतो की तुला कायम टिकून राहता येत नसेल तर पुन्हा पुन्हा येत राहा. इफ यू कॅनॉट अबाईड ॲटलिस्ट रिटर्न. हे थोडं सुख पाहता जवा पाडे वगैरे सारखं आहे. पण इथे हा निबंध संपतो. जीवन आपलं देवधर्म आणि तत्त्वज्ञान फ्रेडरिक नीत्शे. याच्या आधीचा एक काही भाग आहे जो म्हणजे विकार उन्नयनाची कल्पना, विल टू पॉवर, आणि त्याच्या आधीचा मॉरॅलिटीचा एक काही भाग आहे तो उद्या वाचीन. हे एक विश्वास पाटील फ्रेडरिक नीत्शे जीवन हे मराठीत आणल्याने हे बरंचसं माझ्यासारख्यांसाठी हे खूप एक चांगलं काम, चांगलं पुस्तक सकाळपासून माझ्या हाती आहे आणि ते मी वेगाने वाचतो आहे. त्यातला काही काही भाग तुमच्याशी शेअर करतो आहे. पद्मगंधा प्रकाशन, फ्रेडरिक नीत्शे जीवन आणि तत्त्वज्ञान, विश्वास पाटील.